मविया मनसे आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। काल अपूर्ण राहिलेली चर्चा आज पूर्ण करणार आहे। विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आयोगाने वेळ मागितलाय। भेटीनंतर मविया मनसेची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे। राज ठाकरे प्रथमच मविया सोबत पत्रकार परिषद घेणार आहेत। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय मविया मनसे आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी आणि आपण पाहतोय की आयोगाकडे जे आहे आज सर्व पक्षीय नेते जे आहेत ते जाणार आहेत, कारण काल जी झालेली चर्चा आहे ती अर्धवट चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे कुठेही आपण पाहतोय की निवडणूक आयोगाला उत्तर देता आलेलं नाहीये आणि यासाठीचाच वेळ जो आहे तो त्यांनी मागितलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा मग जे अधिकारी आहेत ते सगळेच आजच्या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। खरं तर पाहायला गेलं तर निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा घोळ होऊ शकतो, कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती ही भेट होणं महत्त्वाची होती, कारण मागच्या निवडणुकीमध्ये झालेले ज्या मतदार याद्यांमध्ये झालेले दुबार मतदान असतील किंवा मग मतचोरीचा जो आरोप करण्यात आला होता मोठ्या प्रमाणात, या संदर्भात अनेक प्रश्न जे आहेत ते काल राष्ट्रवादीचे जयंत पाटील असतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील, अशा सगळ्याच नेत्यांनी अनेक प्रश्न जेव्हा उपस्थित केले तेव्हा निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, आयुक्त आहेत चोकलिंगम, यांनी कोणतेही उत्तर जे आहेत ते दिलेलं नाहीये। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। पण त्यानंतर आपण पाहतोय की 11च्या सुमारास हे सगळेच सर्वपक्षीय जे नेते काल ज्या पद्धतीत या बैठकीमध्ये उपस्थित होते, हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत आज पुन्हा एकदा आपल्याला बैठक करताना पाहायला मिळतील। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं अपेक्षित असलेली उत्तरं मिळतात का मग यानंतर या सगळ्याच पक्षातील जे नेते आज उपस्थित राहणार आहे ते काही पुन्हा एकदा आरोप करतात का, हे देखील पाहावं लागेल। यानंतर आपण पाहतोय की ही भेट झाल्यानंतर या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतील। काल देखील पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण मात्र समाधानकारक अशी उत्तरं जी आहेत ती निवडणूक आयोगाकडून मिळाली नाही आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ही बैठक आज बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे 11 वाजता ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली जाईल। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं आता आपण पाहतोय महाविकास आघाडीकडनं सगळेच पक्षातील प्रमुख नेते असतील, पण मात्र मनसे देखील आजच्या या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये असणार आहे। त्यामुळे राज ठाकरे नेमकं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय नेमकं बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।